बुलढाण्यात जागतिक आदिवासी दिनानिमित्त विदर्भ महामेळावा आयोजित केला होता। आदिवासींच्या प्रश्नांवर विचार मंथन या मेळाव्यात करण्यात आलं। आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासनाचा हलगर्जीपणा सुरू असल्याचा आरोप करण्यात आला। दरम्यान आदिवासी बांधवांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे यांनी। पाहूया। जागतिक आदिवासी दिनानिमित्त आज बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये या ठिकाणी विदर्भाचं महाअधिवेशन ठेवण्यात आलेलं आहे। नेमका काय उद्देश होता याचा आपण जाणून घेऊ। आपल्यासोबत आयोजकही आहे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष देखील आहे। काय उद्देश आहे आजच्या कार्यक्रमात? समाजाची दिशा काय आहे, समाज काय करत आहे आणि ते स्तरावर आमच्या लोकांना आजपर्यंत जो समाज आहे, भारतीय समाज आहे, भारतीय समाजाला आजपर्यंत त्यांचा सुद्धा जरी एसआर जरी सुरू असेल तरी आमच्या लोकांचं मतदान यादीत सुद्धा नाव नाही आहे, आम्हाला योजना सुद्धा नाही आहे। या संदर्भात आमचं हे एकत्र करून या लोकांना मार्गदर्शन करण्याचं काम म्हणून आम्ही आता जागतिक आदिवासी दिनानिमित्त हा कार्यक्रम केलेला आहे। प्रत्येक पीओ कार्यालयामार्फत ह्या राबवल्या जात होता, परंतु आजची अशी परिस्थिती आहे की आज त्या पीओ कार्यालयामध्ये आदिवासी जागतिक दिन ह्या साजरा केला जात नाही आहे। याचं कारण का तुम्हाला का पैसे कमी पडतायत का? वर्षातून फक्त 2 सण येतात, ते सुद्धा कधी तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याच्यावर कधी काम करत नसेल तर अशा आदिवासी प्रकल्प खात्यावर आमचा धिक्कार आहे आणि त्यांचा निषेध आहे। प्रफुल्ल खंदारे, महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।